तुमच्या आयुष्यातील सर्वात मुकद्दस प्रवासाचे तिकीट कन्फर्म झाले आहे का? हज यात्रेसाठी मक्का आणि मदिनेच्या वाटेवर निघताना तुम्ही तुमचा पासपोर्ट बॅगेत भरलाय की कमिटीकडे जमा केलाय? जर तुम्ही जुन्या नियमांच्या भरवशावर असाल तर तुमचा हा प्रवास विमानतळावरच थांबू शकतो. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. यंदा हज कमिटी ऑफ इंडियाने वर्षानुवर्षांची पद्धत एका झटक्यात बदलली आहे. पण नक्की काय बदललंय आणि विमानतळावर पोहोचण्यापूर्वी तुमच्या खिशात कोणती पावती असणं अनिवार्य आहे? चला या हज यात्रेच्या प्रवासातील अडथळे दूर करूया. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. सगळ्यात पहिला आणि मोठा बदल म्हणजे पासपोर्ट जमा करण्याची कटकट आता मिटणार आहे. हज कमिटीने यंदा हजींसाठी मोठी सवलत दिली आहे. आता तुम्हाला तुमचा मूळ पासपोर्ट कमिटीकडे जमा करण्याची गरज नाही. तो तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. पण लक्षात ठेवा, विमानतळावर म्हणजेच एम्बार्केशन पॉइंटवर रिपोर्टिंग करताना हा मूळ पासपोर्ट तुमच्या हातात असणं बंधनकारक आहे. आता आपला पासपोर्ट एकदा उघडून बघा. त्याची वैधता 31 डिसेंबर 2026 पर्यंत आहे का? तो कुठे फाटलेला तर नाही ना? त्यात किमान 2 कोरी पानं शिल्लक आहेत का? तसेच तुमचं नाव आणि जन्मतारीख अगदी अचूक आहे का? आणि जर यात एक जरी चूक असेल तर आताच हालचाल करायला सुरुवात करा. आणखी एक प्रश्न, तुम्हाला विमानतळावर किती वेळ आधी पोहोचायचे ते जाणून घेऊ. आता नवीन नियमानुसार तुम्हाला 24 तास आधी रिपोर्टिंग करावे लागेल. आणि जर तुम्ही थेट विमानतळावर जाणार असाल तर 6 तास आधी तिथे हजर राहा. तुमच्या मोबाईल मध्ये हज सुविधा ऍप नसेल तर आत्ताच डाउनलोड करा. तिथून तुमची स्वाक्षरी असलेली पावती मिळवा. हीच पावती विमानतळावर तुमचे गेट उघडणार आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी तुमचा मूळ पासपोर्ट, तुमचं आरोग्य कार्ड, लसीकरण प्रमाणपत्र, पैसे भरल्याची आणि विमानाची स्वाक्षरी केलेली पावती या 4 गोष्टी बॅगेत आहेत का याची खात्री करा. विमानतळावर गेल्यावर तुम्हाला तुमचं हज किट मिळेल. यात तुमचं स्मार्ट वॉच आणि व्हिसा असेल. हे किट तुमच्या ग्रुप लीडरकडे दिलं जाईल. पण जर तुम्ही कुणाला पाठवत असाल तर त्याचं आधार कार्ड आणि तुमचं संमतीपत्र सोबत पाठवायला विसरू नका. मुंबईकरांसाठी प्रवासाची सुरुवात 18 एप्रिल पासून सुरू होईल, तर नागपूरच्या हजींसाठी 29 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हज कमिटीने दिलेले हे नवे आदेश नीट समजून घ्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. नियमांचे पालन करून तुमचा हा पवित्र प्रवास सुखकर करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.